टोमॅटो आडतदाराच्या कॅशियरला धमकावून 6 लाख रुपयांची लूटमार करणाऱ्या 4 संशयित आरोपींना पकडण्यात पिंपळगाव पोलिसांना यश आलंय। सदर आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केलं असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। बुधवार दिनांक 11 रोजी सायंकाळी 4:45 सुमारास शहरातील जयदुर्गा माता व्हेजिटेबल कंपनीच्या अडतीत कॅशियर म्हणून काम करत असलेल्या अमन सोनी याला बंदुकीसारख्या अवजाराचा धाक दाखवत जवळपास मोबाईलसह 6 लाख रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता। याबाबत तात्काळ पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी तपासाचं चक्र फिरवलं आणि तात्काळ एक पथक नेमलं। यामध्ये त्यांच्या पथकानं गोपनीय बातमीदाराच्या आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं लूटमार करणारे चोरटे 20 ते 25 वर्षे वयोगटातील असून त्यापैकी एकानं पिवळा जॅकेट घातला होता तर एकानं नेसर शर्ट घातला होता। मागील गाडीवरील मुलांनी काळसर रंगाचे शर्ट घातलेले असल्याचं लक्षात आलं। यावेळी त्यांची ओळख पटल्यावर पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे, निलेश जाधव, विकास वाळुंज, गोकुळ खैरनार, संतोष ब्राह्मणे यांच्या पथकानं सापळा रचून मुख्य संशयित आरोपी पवन नाना नेमनार, वय वर्ष 24, राहणार शांतीनगर चिंचखेड रोड, नितीन भाऊसाहेब कडाळे, वय वर्ष 24, राहणार शांतीनगर चिंचखेड रोड, ज्ञानेश्वर लोखंडे, वय वर्ष 23, जहीर फिरोज पठाण, वय वर्ष 19, दोघेही राहणार वणी रोड अशा 4ही आरोपींना शिताफीनं 24 तासांच्या आत पकडले आणि जेरबंद करून त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्या असता त्यांनी गुन्हा कबूल केला आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करत आहेत। बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव।